श्रीमद परमहंस श्री विद्यानंद स्वामी महाराज इसवी सन 1860 साली बेलापूर बनात आले. त्यावेळी त्यांचे वय आदमासे 30 वर्ष असावे. त्यांचा जन्म 1830च्या आसपास झालेला आहे. बनात आल्यावर त्यांनी ज्या जागेवर आपले पहिले पाऊल स्थिर केले त्याच ठिकाणी ते अखेरपर्यंत म्हणजे त्यांच्या समाधी काळापर्यंत 15 मे 1905 पर्यंत त्यांनी इथेच तपश्चर्या केली. विद्यानंद स्वामी महाराजांनी ज्यावेळी प्रसिद्ध मिळायला लागली त्यावेळी रोजचा दैनंदिन खर्च भागण्यासाठी वेगवेगळ्या भाविकांनी मोठमोठ्या देणग्या नित्याचा खर्च चालावा म्हणून देऊ लागले. या ठिकाणी घोडेगाई यांचा संग्रहही वाढू लागला. विद्यानंद स्वामी महाराजांच्या या समाधी मंदिराच्या दक्षिणेला केशव गोविंद महादेवाचं मंदिर की साधारणतः 1250 मध्ये किंवा त्याही आधी त्याची स्थापना झाली आहे. 650 वर्षापूर्वीचं हे मंदिर की ज्या ठिकाणी महादेवाचा स्वयंभू पिंडीवरती 2 लाकडांचं स्थापना करून अतिशय जागृत असं हे देवस्थान. विद्यानंद स्वामी महाराजांच्या या समाधी मंदिराच्या शेजारी एक गुहा आहे. या गुहेमध्ये पूर्वी विद्यानंद स्वामी महाराजांच्या पूर्वी श्री गजानन स्वामी, हिरानंदजी अशा सारख्या प्रसिद्ध असलेल्या थोर संतांनी तपश्चर्या केली. विद्यानंद स्वामी महाराजांची ही समाधी प्रवरा नदीच्या परिसरावर आहे. प्रवरा नदी ही पुण्यभूमी आहे. या भूमीवर अनेक संत थोर महात्मे होऊन गेले. या नदीवरती 12 ज्योतिर्लिंगे आहेत. साधारणतः प्रवरा नदीवरती शिवलिंगे पूर्वीपासून आहेत ते म्हणजे हरिहरेश्वर, उमेश्वर, बेलापूर, केशव गोविंद बेलापूर, सुरेश्वर एकलहरे, रामेश्वर, कालकेश्वर, बेलापूर खुर्द, बिल्वेश्वर, बेलापूर बुद्रुक, चंद्रेश्वर, चांदेगाव, नीलेश्वर, करंजगाव, अमृतेश्वर, लाख, सिद्धेश्वर, टोक, नेवासा, अगस्त्य आश्रम, अकोले. या प्रवरातट हा जो आहे बेलापूर गाव जे आहे ते शिर्डीपासून 25 किलोमीटर दूर, नगरपासून 70 किलोमीटर दूर आहे. बेलापूर बन हे साधारणतः बेलापूर गावापासून 2 किलोमीटर आतमध्ये घनदाट अशा वृक्ष वेलींच्या सावलीमध्ये आणि प्रवरा नदीच्या काठी वसलेलं हे स्थान की या ठिकाणी जसं आधी सांगितल्याप्रमाणे डांगू व नागू नावाचे 2 माळी जातीचे भाऊ अतिशय देवभक्त होते. यांना देवाने बटुवेशात येऊन सांगितले की नदीतून 2 खांब वाहत येतील, ते या लिंगावर उभे कर व त्याची पूजा करा. त्याप्रमाणे त्या भक्तांनी त्या खांबाची शिवलिंगावर स्थापना केली. साधारणतः बनातले केशव गोविंद मंदिर हे 1250 पूर्वी म्हणजे 650 वर्षापूर्वीचे आहे. श्री परमहंस विद्यानंद स्वामी महाराज की ज्यांचा कार्यकाल हा 15 मे 1905 रोजी त्यांनी समाधी अवस्था घेतली. त्याचा संबंध श्री नारायण महाराज केडगाव यांच्याशी जोडला जातो. दिनांक 20 मे 1885 रोजी कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यात शिंदगी नावाचे एक तालुक्याचे गाव कट्टेरलिंगाचे तृतीय पुत्र होते. कमलारस हे मोठे भगवत भक्त होते. त्यांच्या वंशात अनेक संत जन्मास आले म्हणून त्यांचे उपनाम संती असे पडले. श्री भीमराव हे दत्त भक्त होते. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या पोटी श्री नारायण महाराजांचा जन्म झाला. श्री नारायण महाराजांचे वय 9 ते 10 वर्ष होते त्यावेळी त्यांनी भ्रमंती सुरू केली. त्यांना दत्त नामाचा छंद लागला. श्री नारायण महाराज गाणगापूर येथे दत्ताची उपासना करीत होते. गुरु महाराजांनी दिलेल्या गुरुमंत्राचं अहोरात्र अनुष्ठान हीच आता नारायण महाराजांची तपश्चर्या होती. काही दिवसात श्री नारायण महाराज यांना ताप येऊ लागला, पण नित्य स्नान, संध्या व जपानुष्ठान या त्यांच्या नित्योपासना कोणताही खंड पडला नाही. 1 महिन्यानंतर एक दिवस श्री नारायणांचे देहावसन झाले असे सर्वांना वाटले. म्हणून लोकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांचे शरीर स्मशानात आणले. चिता रचली व त्यावर ठेवले. श्री नारायणांना आपण दत्तलोकात आहोत, श्री दत्त महाराज आपल्याला दर्शन देत आहेत, ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत असा भास झाला. आणि त्याच वेळी एक चमत्कार घडला. चलनवलन बंद पडलेल्या श्री नारायण महाराजांच्या शरीरात चैतन्य निर्माण झाले. श्री नारायण महाराजांचं शरीर तेजपुंज दिसू लागले. हे पाहताच लोकांनी त्यांना घरी आणले व चिताग्नी शांत करण्यासाठी
याच दिवशी त्यांनी कणकेचा पुतळा चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला आणि याच दिवशी म्हणजे 15 मे 1905 रोजी विद्यानंद स्वामी महाराजांनी समाधी घेतली व श्री नारायण महाराज यांच्या शरीरात प्रवेश केला. या काया प्रवेशाचे प्रत्यंतर विद्यानंद महाराजांच्या शिष्यांना पुढे अनेक वेळा आले. श्री विद्यानंद स्वामी महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी आपल्या शिष्यमंडळींना निक्षून सांगितले होते की माझ्या समाधी स्थानावर छत्री देऊळ वगैरे बांधू नका. ती भूमी गायींना चरण्यास योग्य असेच पद्धतीने राहिली पाहिजे. शिष्यांनी श्री विद्यानंद स्वामी महाराजांचे समाधी उत्सर्ग विधी व समाधी मंदिराची वास्तुशांती ज्येष्ठ शुद्ध 13 मे सोमवार दिनांक 21 जून 1937 रोजी श्री महाराजांचे शिष्य श्री व्यंकटेश दामोदर शेटे यांनी केली. यावेळी धार्मिक कार्याचे नेतृत्व नाशिकचे प्रसिद्ध वेदशास्त्र संपन्न श्रीधर शास्त्री वारे यांच्याकडे होते. उत्सवाचे सर्व कार्यभाग केडगावचे श्री नारायण महाराज यांच्या नेतृत्वाखाली झाला. श्री विद्यानंद महाराजांच्या जवळ सुमारे 4 इंच उंचीचा सर्व चिन्हांनी युक्त असा एक अप्रतिम बाण होता. त्याच बाणाची स्थापना श्री समाधी मंदिरावर केली गेली. श्री विद्यानंद स्वामी महाराज बनामध्ये आपणाला राहण्यासाठी अतिशय योग्य पद्धतीचं नियोजन केशव गोविंद मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने एक केलेलं आहे. विद्यानंद स्वामी महाराजांचं हे मंदिर अतिशय पवित्र स्थानी रम्य स्थानी अशा पद्धतीने आहे. या मंदिराचे पुजारी म्हणून श्री गोरे गुरुजी हे काम बघतायत. मंदिराची आज सभामंडपाचं काम हे मोठ्या जोमाने सुरू आहे. भाविक लोक वेगवेगळ्या पद्धतीने मंदिराला देणगी वर्गणी देत आहेत. आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी या परिसरामध्ये आपणाला एकदा तरी भेट देण्याची गरज आहे. विद्यानंद स्वामी महाराज की जय.